बंगळुरू येथील विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाते. या विमानतळावर रमेश आणि रामकृष्ण हे दोघेजण सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. दोघेही एकत्र काम करत असल्याने दोघांची चांगली मैत्री होती. त्यातच त्या दोघांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते दारू पिण्यासाठी नेहमी एकत्र येत असत. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. रामकृष्ण हा रमेश घरी नसतानाही त्याच्या घरी येत जा करत होता. त्याला रमेशची बायको आवडत होती. त्याची बायको दिसायला देखणी असल्याने कोणाच्याही नजरेत भरत होती. त्यामुळे तो नेहमी रमेशच्या घरी येण्याची संधी शोधत होता. त्यातूनच मग त्या दोघांची दारू मटणाची पार्टी रमेशच्या घरी होऊ लागली. रामकृष्ण दारू मटणाचा खर्च करत असे तर रमेशच्या घरात ते प्यायला बसत होते. त्यांचे जेवण रमेशची बायको बनवून देत होती. तिथे जेवूनच रामेश्वर घरी जात होता. जेवताना रामेश्वर शालिनीच्या जेवणाचे कौतुक करत होता. "वहिनी, तुमच्या हाताला खूप चव आहे. खूप स्वादिष्ट जेवण बनवता तुम्ही," असे तो म्हणत होता. तेव्हा ती लाजून हसत होती. त्याच्या कौतुकाने ती खुश होत होती. "रमेश नशीबवान आहे, त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली," असेही तो म्हणायचा. त्याच्या या बोलण्याने रमेशला बायकोचे कौतुक वाटत होते. पण रामेश्वरच्या मनात काय खेळ चालला याची त्याला जाणीव नव्हती. हळूहळू शालिनीच्या लक्षात काही गोष्टी येत होत्या. आपल्या नवऱ्याचा मित्र आपल्यावर फिदा आहे. तो आपल्यावर जाळे टाकू पाहत आहे. हे लक्षात आले तशी ती शहारली. ती आता रामेश्वरकडे जरा जास्तच लक्ष देत होती. रमेश आणि शालिनीचा संसार सुखाने सुरू होता. दोघेही तरुण असल्याने रात्रीही मजात रंगत होत्या. पण लग्नाला 5 वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ होत नव्हतं. एक दुःख त्या दोघांनाही होतं. आज ना उद्या मूल होईल या आशेवर ते जगत होते. आपल्याला कधी मूल होईल या विचाराने ती कधी कधी नाराज होत असे. तर रामेश्वर काळवेळ न बघता कधीही तिच्या घरी येत होता. रमेश घरी नाही हे माहीत असताना तो हमखास यायचा आणि तिच्याशी गप्पा करत बसायचा. तिलाही तो आवडू लागला. दोघांच्याही नजरेची भाषा नजरेला कळत होती. पण पुढचे पाऊल कोण टाकणार हे महत्त्वाचे होते. तो वारंवार चकरा मारत होता. तिच्याशी लगट करत होता. तिने चहा दिला तरी तिची स्तुती करत होता. एकदा तो तिला म्हणाला, "वहिनी, तुमच्या हाताला काही वेगळीच चव आहे. तुमच्या हातचा चहा नाही पिला तर मला करमत नाही." ती म्हणाली, "हो का? मग यायचे ना. मी कधी नाही म्हणाले का तुम्हाला?" "नाही म्हणत नाही कधी, पण बरं नाही वाटत ना तुम्हाला त्रास द्यायला." "त्रास कसला त्यात? तुम्ही माझे धीरच आहात. खरं सांगू का वहिनी, मला तुमच्यासारखी बायको मिळायला हवी होती." "असं का म्हणता? तुमची बायको सुद्धा चांगली आहे." "नाही ओ, तुमच्या पायाची पण तिला सर नाही. तुम्ही खूप मस्त दिसता." "भाऊजी, असं काय बोलता? काय झालंय का तुम्हाला?" "वहिनी, मला तुम्ही खूप आवडता. रमेशऐवजी मी तुमचा नवरा हवा होतो. असं वाटतं मी तुम्हाला काही कमी पडू दिलं नाही." असे बोलता बोलता तो तिच्या खूप जवळ गेला. ती संकोचली, पण त्याचा संयम संपला होता. त्याने तिला गच्च मिठीत समागाने आनंदित केले. त्याच्या राकट स्पर्शाने तिची उत्तेजना वाढली. दोघांच्याही मनात वासनेची आग भडकत होती. म्हणून पुढचा खेळ सुरू होण्याला वेळ लागला नाही. पाहता पाहता ते कामक्रीडेत रंगून गेले. त्याने तिला जोरदार समांगाने आनंदित केले. तिलाही त्याची चटक लागली. हा खेळ मग ते वारंवार खेळू लागले. रामकृष्ण हा तिला काय पाहिजे काय नको हे पाहत होता. तिने हळूहळू नवरा रमेशाला किंमत देणे कमी केले. आपल्या घराकडे आपला मित्र वारंवार येतो. आपली बायको त्याच्याशी बोलत बसते. आपण असतानाही ती आपल्यापेक्षा आपल्या मित्राकडे जास्त लक्ष देते. त्याच्याशी हसत खेळत बोलते. हे रमेशला खटकू लागले. तो तिच्यावर पाळत ठेवत राहू लागला. दरम्यान आजूबाजूच्या लोकांकडून रामेश्वर आणि शालिनी यांच्यात काहीतरी संबंध असल्याची कुजबूज त्याच्या कानावर येत होती. त्यामुळे तो जास्त संशयी बनला. तो काही ना काही कारण काढून तिच्याशी वाद घालू लागला. शिवीगाळ करू लागला. काही वेळा मारहाण सुद्धा करत होता. तसंही तिने तोंड सोडले. ती त्याला प्रत्युत्तर देऊ लागली. तसंच रामकृष्णही त्याला समजावून सांगत होता. बायकोला कशाला त्रास देतोस असा तो विचारत होता. त्यामुळे रामेश्वरसोबतही रमेशचे भांडण होऊ लागले. "तू माझ्या घरी येत नको जाऊ. माझ्या बायकोशी तर बिलकुल नको बोलू," असं रमेशने धमकावले. पण तरीही रामकृष्ण चोरूछुपे येतच होता आणि रमेशच्या बायकोसोबत शरीरसंबंध करत होता. एकदा अचानक दुपारच्या सुमारास रमेश दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. दारात एका पुरुषाची चप्पल होती. त्याने पत्नी शालिनीला हाक मारायला सुरुवात केली, परंतु आतून कोणीच प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्याने मागील बाजूच्या खिडकीजवळ गेला आणि त्याने आत पाहिले. तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याची बायको आणि मित्र रामकृष्ण दोघेही नग्न अवस्थेत कामक्रीडा करत होते. ते दोघे इतके बेभान होऊन सुख भोगत होते की त्याने मारलेल्या हाका त्या दोघांच्या कानावर पडल्या नव्हत्या. ते आपल्याच नादात काम करत होते.
हे पाहून रमेशने आरडाओरडा करायला सुरुवात केली. ते दोघे सावध झाले. कसंबसं कपडे अंगावर चढवत तिने दरवाजा उघडला. तसा संतापलेला रमेश रामकृष्णाच्या अंगावर धावून गेला. तो त्याला मारहाण करू लागला. तो मारहाण करत असतानाच शालिनी मधात आडवी आली. तिने पती रमेशच्या तडाख्यातून त्याची सुटका केली. पळून जाता जाता रामकृष्ण त्याला डिवचला. मी तुझ्या बायकोला ठेवून घेतलं आहे, ती आता माझीच आहे, तुला काय करायचं ते कर, असं म्हणत तो पळून गेला. या सगळ्या प्रकाराने रमेशचा पारा वाढला. त्याने पत्नीला झोडपून काढले, तरी त्याचा राग शांत झाला नाही. तो तसाच बाहेर पडला. दारू अड्ड्यावर जाऊन दारू ढोसत बसला. कितीही सांगितले तरी रामेश्वर आपल्या बायकोचा नाद सोडायला तयार नाही. त्याला कायमचा धडा शिकवला पाहिजे असा तो विचार करत होता. या विचारातून त्याने रामकृष्णाला कुठे आणि कसे मारायचे याचा पूर्ण प्लॅन केला. ते दोघेही विमानतळावर सफाई कामगार असल्याने त्या विमानतळाची संपूर्ण माहिती रमेशला होती. विमानतळावर साधी पिनही न्यायला परवानगी नाही, मग आपण रामकृष्णाला मारण्यासाठी आपले हत्यार कसे काय नेऊ शकतो याचा तो विचार करू लागला. तेव्हा त्याने एक शकल लढवली. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी बसची सेवा असते. त्या बसमध्ये बसून गेले तर कामगारासोबतचे सामान स्कॅन होत नाही, हे त्याला माहीत होते. घटने दिवशी रामकृष्ण याची ड्युटी दुपारनंतर आहे, हे त्याला माहिती होते. आता तो कुठे असेल याचीही त्याला कल्पना होती. कर्मचाऱ्यांना आत नेण्यासाठी बस आली. रमेश त्या बसमध्ये बसला. तेव्हा त्याच्याकडे एक बॅग होती. त्या बॅगेत त्याने एक धारदार कुऱ्हाड लपून ठेवली. ती कुऱ्हाड त्याने बसमधून उतरून एके ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने लपवून ठेवली. तो विमानतळावरील कर्मचारी असल्याने त्याच्या अंगावर गणवेश आणि ओळखपत्र होते. त्यामुळे तेथे वावरताना त्याला कुणी विचारले नाही. ज्यावेळी ड्युटी संपवून रामकृष्ण हा टर्मिनल 1 मधील अरायव्हलमध्ये आला, त्याच वेळी तेथे शौचालयाजवळ लपून बसलेल्या रमेशने त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्या सरशी रामकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. एवढ्यावरच रमेश गप्प बसला नाही. त्याने आणखी 2-3 वेळा त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. रक्ताचे शिंतोडे रमेशच्या शर्टावर उडाले. रामकृष्णचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण विमानतळावर खळबळ उडाली. या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना समजताच तेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत विमानतळावरील सिक्युरिटी गार्डनी रमेशला घेरून ठेवले होते. त्याला पळून जाण्याची संधीच दिली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विमानतळावरील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी रमेशला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की मयत रामकृष्ण आणि माझ्या बायकोचे संबंध होते. ते दोघेही मला रंगेहात सापडले होते. तरी मीही त्या दोघांना एकमेकांचा नाद सोडायला सांगितला, परंतु रामकृष्ण माझ्या बायकोचा नाद सोडायला तयार नव्हता. म्हणून मी रागाच्या भरात त्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. त्याने गुन्हा कबूल केल्याने या घटनेची फिर्याद रामकृष्ण त्याच्या पत्नीकडून घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रामकृष्ण याच्या खून प्रकरणी रमेश याच्या विरोधात IPC कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडीदरम्यान रमेशकडून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड आणि रक्ताने माखलेला शर्ट जप्त केला. या घटनेचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत. धन्यवाद.